यू पाटील सर. पाटील सर आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून जॉईन झालेत. या विभागामध्ये खूप सारं त्यांचं समालोचन, त्यांची कॉमेंटही खूप साऱ्या मतं सातत्याने त्यांना खूप सारे प्रेम देतं या विभागामध्ये. ह्या विभागातील सर्व खेळाडू असो, त्याच्यानंतर सर्व आयोजक असो. आमच्या डोंबिवली विभागातील मात्र चांगले समालोचक विनोद पाटील त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन झाले, ज्यांना बघून आम्ही मात्र या क्षेत्रामध्ये थोडीशी मात्र प्रगती करण्याचा प्रयत्न केला. आमचे सिनियर समालोचक बालू पाटील आपण ऐकलं शाजा केलं तर या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू यावेळेस सामन्याकडे आपण जाऊया. पहिल्या चेंडू दरम्यान चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने बोनिवली क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने याच बदलापूर विभागातील हा शिरगाव संघ. आपण एक शिरगाव संघाला खेळताना बघितला, अजून एक मात्र शिरगाव संघ. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. प्रमोद धारवे शिरगावचे नक्कीच यांच्याकडनं मात्र शिरगाव संघासाठी जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली मैदानाच्या आतमध्ये यावेळी शिरगाव संघाच्या गोलंदाजाने तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. बघा कॅश प्राईज सुद्धा मात्र विचार एक चांगलं कॅश प्राईज इथे मात्र लावलं जातोय. एक मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने विनोद सर आपल्याला पाहायला भेटतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण वेळ न घेता लगेच आपण गेम प्ले करू. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र गोलंदाजावरती अक्षप यावेळेस घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथं केली जाते. तिसऱ्या पंचांची जेव्हा मागणी केली जाते तेव्हा नक्कीच गोलंदाजाला थोडासा मात्र यावेळेस थोडा दबावाखाली गोलंदाज असतो असं आपण खूप वेळा बघितलंय. थोडासा प्रेशर, थोडासा दडपण असतो गोलंदाजावरती. कारण का जास्त ब्लॅकलिस्टमध्ये गोलंदाज आजवर कुठे गेले असते तर एकच स्पर्धा आपल्या डोळ्यासमोरील स्वर्गीय रतनबा ट्रॉफी पाटील सर. कारण का त्या स्पर्धेमध्ये विचार जर केला तर खूप सारे गोलंदाज असे आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये पाहायला भेटतात. हा चेंडू मात्र यावेळेस पहिला चेंडू बीट केला लाईन मात्र यावेळेस शॉटसाठी जागा बनवली. चेंडू जाईल मात्र हुकच्या माध्यमातून रोखीला चेंडूला लॉंग लेगला चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. पहिला दणदणीत षटकार. दरम्यान पहिला षटकार मैदानावरती येतोय. चांगल्या प्रकारची इथनं सुरुवात. पवन पाटील चांगला मात्र यावेळेस फलंदाज. हा चेंडू यावेळेस विचार जर केला तर स्वेर येतोय. लाईन चुकीची आहे, हातावरती नियंत्रण नाही गोलंदाजाचा. हा चेंडू मात्र स्वेर येईल कारण का अनुभवी गोलंदाज आहेत. धावसंख्या अजून एकडी पुढे जाईल. 7 धावा पलकावरती येत आहेत. हा चेंडू दरम्यान पवनचा होता स्क्वाड विकेट खेळले. फक्त दिशा दिली. चेंडू लॉंग लेगला ओपील पास आहे. जवळ पास खेळू कोणच नाहीये. चेंडू जाईल सीम रेषे पलीकडे. पवन पाटीलच्या बॅटमधून एक सुरेख आणि एक दर्जेदार चौकार. कल्याण चांगलं संगीत. एकवीर राहायचं संगीत मात्र यावेळेस एका बाजूने विचार पवन पाटीलचा बल्ला खूप चांगला मध्ये धावसंख्या यावेळेस डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये 11 11 धावा पलकावर. पहिल्या पेमन षटकामध्ये इथनं बाकफुटला गोलंदाज विचार केला तर चंद्रकांत सरचा हा चेंडू मध्ये विजयपणे धाव केला. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेगला मात्र यावेळेस टार्गेट केलाय. चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. पवन पाटीलच्या बॅट मधून दुसरा षटकार. विनोद सर काय सांगाल इथं मात्र फलंदाजी पवन कडनं चांगली होती. पवन पाटीलचा बल्ला मात्र खूप चांगला होता कारण का सातत्याने शॉर्टपिट चेंडू आणि हुकच्या माध्यमातून स्वाद विकेटच्या माध्यमातून लॉंग लेगला मात्र इथं चांगली फलंदाजी होती. काय सांगाल याच्याबद्दल आपण? नक्कीच पवन म्हटल्यानंतर वारा आणि वाऱ्याच्या वेगाने तो फलंदाजी करतोय. आपल्या नावाला रूपाला साजेसा खेळ आणि तब्बल 3 चेंडूमध्ये त्याने या ठिकाणी 16 धावा कोटलेल्या आहेत. तर यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते पॉवर प्लेमध्ये?
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये जिम्मेदारी जबाबदारी घेतली, कारण का सर्कल मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 गेच्या बाहेर असतात. बाकी उर्वरित क्षेत्ररक्षक आपण विचार केला तर सर्व 30 गेच्या आतमध्ये असतात. म्हणजे 9 क्षेत्ररक्षक 30 गेच्या आतमध्ये, म्हणजे त्याचा पुरेपूर इथनं फायदा, त्याचा बेनिफिट कसा होईल आणि आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट आणि एक चांगली धावसंख्या कशी बनेल याचा इथनं पवन पालेकरने विचार केला जातोय. आणि इथनं विस्फोटक फलंदाजी आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपण किती चांगला क्रिकेट खेळू शकतो याचं उत्तम उदाहरण या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघता पवन पाटीलच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाजी होतीये. चेंडू पॅडवरती होता स्क्वेअर विकेट पर्यंत खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, मग इथनं प्रयत्न फसलाय. चेंडू आणि बॅटचा मध्ये तेवढा संपर्क येत नाहीये. हा चेंडू जाईल डॉट पलकावरती 19 धावा डबल इथनं येथील विचार जर गेला तर स्कोर वजन 17 धावा पलकावरती इथनं येत आहेत. मग 2 आघाडीचे फलंदाज पवन आणि त्याच्यानंतर किशोर. हा चेंडू नठा स्टाईलने फक्त दिशा दिली. चेंडू जातो पुन्हा डीप लॉंग लेगला सिंगल एकवटली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बघा कॉल किती चांगला आहे, संवाद किती चांगला होतोय, कॉम्बिनेशन किती चांगलं आहे, टायमिंग किती अचूक आहे. कारण का दुसरी धाव घेण्यासाठी विनंती सर जास्तीत जास्त तुमच्यामध्ये मात्र तुमच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये विचार जर केला तर तालमेल असणं गरजेचं आहे. लग्न झाल्याच्या नंतर नक्कीच आपण जेव्हा संसारामध्ये पडतो तेव्हा नक्कीच नवरा आणि बायकोचा मात्र यावेळेस तालमेल असणं गरजेचं आहे. तेव्हा तो संसार नक्कीच सुखाचा समृद्धीचा मात्र पुढे वाटचाल करतोय. नक्कीच हा विषय का मी मुद्दामून घेतला, मात्र हाही विषय विचार केला चांगला आहे. कारण का दोघांमध्ये त्याच्यामध्ये तालमेल असतो आणि दोघांचा जर तालमेल जमले तर विचार जर केला तर सक्सेस एक असतो. सक्सेस जेव्हा आपण म्हणा मग तो बिझनेस असो, आपला संसार असो किंवा इतर गोष्टी कोणताही क्रिकेट असो किंवा ऑल कुठली आपण स्पोर्ट्स गेलो तेव्हा ते विचार केला तर कोणतेही तुम्ही खेळाल, कबड्डी असो, खो खो असो, फुटबॉल असो, याच्यामध्ये जर आपल्यामध्ये आपला नक्कीच जो आपला समोरचा खेळाडू किंवा आपले जे 11 खेळाडू असतात त्यांच्यामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे, त्यांच्यामध्ये संवाद होणं गरजेचे आहे, तेव्हा आपण सक्सेस होतो असं म्हटलं जातं. या दरम्यान षटक क्रमांक संपला गेला. इथनं विचारायचं केलं तर पहिलं आणि षटकाच्या अखेर फलकावरती 19 धावा 19. बघा सर्कल मध्ये तुम्ही जेवढ्या धावा बनवताना त्या धावा तुम्हाला पुढे बेनिफिट देऊन जातात, कारण का त्या धावा खूप महत्त्वाच्या असतात. सर्कल मध्ये धावसंख्या जास्तीत जास्त चांगलं तुम्ही क्रिकेट दाखवाल तर येणाऱ्या आपण 3 षटकामध्ये जे 3 षटक उर्वरित असतात त्याच्यामध्ये आपण जास्त चांगलं क्रिकेट खेळू शकाल. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा हा चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग आहे मात्र चेंडू जाईल टडमॅनला जेल इथनं पकडला जातोय. बिग विकेट यावेळेस मात्र पहिल्या विकेटचं बदन पहिल्या षटका मैदानावरती यावेळेस बनवली क्रिकेट संघाला. दरम्यान विचार जर केला तर इथनं मात्र फलंदाज बाद होत आहेत. विचार जर केला तर चेतनची दुवे सुद्धा सामना मात्र एन्जॉय करतायत, ते सुद्धा मात्र लक्ष देत आहेत का आपल्याला मात्र आयोजन करायचंय. मात्र इथनं मात्र कशा प्रकारचं इथनं आयोजन केलं गेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष करून का प्रथमच विभागामध्ये विचार केला तर प्रकाश टोतामध्ये नाईट रश्मीचं क्रिकेट पाहायला मिळेल. कारण का आजच्या दिवसामध्ये मलंगड विभागामध्ये वर्ष दुसरं असेल त्या स्पर्धेचं नवीन दादा गवी त्या स्पर्धेच्या लाडक्या योजक असतील. मात्र आज तिथे यायला विसरू नका, बघायलाही विसरू नका, कारण का जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाईल. एक मोठी स्पर्धा नाईट रशीचा आगाज असेल. आज संध्याकाळी बरोबर ती स्पर्धा सुरू होईल. हा चेंडू फक्त दिशा दिली, दिल स्कूप मात्र यावेळेस डोक्याचा वापर, चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू जाईल सीमेच्या पलीकडे, दिमागदार आणि दर्जेदार चौकार. कृपेची सावली. थँक्यू. पाटील बघितलं गेलं तर असं आपण म्हटलं तर टीजा क्रिकेटची सीझन संपली आणि अजून क्रिकेटचा ओघ तेवढाच आहे. मात्र पुन्हा एकदा यावेळेस मात्र जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची फलंदाजी, कारण का शॉर्ट फाईन लेगला खेळाडू कोणच नाहीये, लॉंग लेगला खेळाडू कोणच नाहीये, त्याचा योग्य तो वापर आणि त्याचा पुरेपूर फायदा. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा एक विस्फोटक चौकार. क्या बात आहे. चांगलं मात्र संगीत दुसऱ्या बाजूने चांगल्या प्रकारची फलंदाजी इम्प्रेस करतो मैदानाच्या मात्र इथने विचार केला तर पवन पाटील 325च्या स्ट्राईक रेंज मध्ये इथनं धावसंख्या बनवली जाते. 8 बॉलमध्ये तब्बल 26 धावा बनवल्या गेल्या. हा चेंडू दरम्यान आउटसाइड एज चेंडू मध्ये जाईल शॉट टडमॅनला बरोबर क्षेत्ररक्षक तिकडे उभे होते. जेल मात्र पकडले की पवनने आपलं काम जी जिम्मेदारी होती ती सुरुवात खूप चांगली करून दिली. मात्र पवन येतील मैदानाच्या बाहेर. बिग विकेट दुसऱ्या विकेटचं बदन दुसरा षटका बोनिवली क्रिकेट संघाला.
त्यावेळेस अजून एक मात्र फलंदाज बाद झाले. आघाडीचे मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर येतात. कारण का सुरुवात जी पाहिजे होती, जे चांगला एक आगाज खूप मात्र चांगला केला, सुरुवात खूप मात्र चांगली केली. इथनं सुरुवात खूप चांगली झाली, मात्र शेवट कसा करेल, शेवट गोड करेल का मैदानाच्या आतमध्ये हा बोनिवली क्रिकेट संघ. यावेळेस स्ट्रायकरला फलंदाज असतील सुनील, आणि त्याच्यानंतर मात्र नवीन जाणारे फलंदाज आहेत मनोज. सेकंड ओव्हर आहे पॉवर प्लेचा. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेरून जाईल, लाईन मिस केली मात्र यावेळेस गोलंदाजाने अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 1 पुढे जाईल. स्कोर मधून 28 लॉस ऑफ 2 विकेट्स बनाम बोनिवली क्रिकेट संघ. या स्पर्धेचा विचार जर केला तर तब्बल धावा, या स्पर्धेचा विचार जर केला तर एक चांगला स्पर्धा बघतोय. मैत्री चषक 2018चा पर्व डेन एबीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. त्याच्यानंतर जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. हा चेंडू फटबॉक्सचा वापर दाखवला गेला, डायरेक्टचा प्रयत्न होता. एसटीची फलंदाज बाद होतील कारण इथनं मात्र पंचांचं बोट येतो आकाशाकडे. फलंदाज बाद, बिग विकेट. इथनं मात्र सुनीलला मैदान सोडावं लागेल. तिसरा विकेटचं बदल, तिसरा झटका बोनिवली क्रिकेट संघाला. क्या बात आहे. भगवं वादळ आणि भगवं वातावरण आहे. चांगला आपण क्रिकेट बघतोय. खूप सारे मान्यवरांच्या सोबत जॉईंट होत आहेत. शिवसेना म्हटलं की त्यांच्या माध्यमातून खूप सारे विकासाची कामं आजवर झाली. शिवसेनेचा बाळा किल्ला बाल्य किल्ला म्हणून ओळखलं जातो. हा बदलापूर शहर, ही बदलापूर नगरी. त्यावेळेस फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये थोडासा मात्र बागपोटला जातोय कारण का इथं संघर्ष करावा लागेल. दिनेश भोसले यांच्याकडनं, आमचे मानव दिनेश भोसले यांच्याकडनं जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली शेरगाव संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने तर रोख रक्कम 500 म्हणजे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला. खूप सारा मात्र कॅश प्राइज येतोय. हा चेंडू ऑन साईडला पूर्णपणे मात्र यावेळेस फलंदाज चारोकांनी चीज झाले कारण का चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये आणि इथनं गोलंदाजी खूप चांगली होती. म्हणजे इथनं 2 षटकाचा केस संपला गेला. सर्कल पाबंदी संपली आहे आणि सर्कल पाबंदी तब्बल विचार केला तर 14च्या सरासरीने धावसंख्या इथनं मात्र जमवल्या गेल्यात. तब्बल 28 धावा पलकावरती इथनं येतात. या स्पर्धेचा विचार केला की स्पर्धा आपण मात्र खूप चांगली बघतोय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. या स्पर्धेबद्दल आपण चर्चा केली. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन जे आपल्यामध्ये आज नाहीये, जे निघून गेले त्यांची एक आठवण म्हणून आमचे जगदीशदादा अप्पा मराडे आणि त्याच्यानंतर विचार केला तर आमचे अजितदादा दुबे यांच्या स्मरणाच्या स्पर्धेचा मात्र विचार केला तर आयोजन केलं गेलं आहे. मैत्री चषक बघा ना, स्पर्धेचं नाव मात्र खूप सुरेख दिलं आहे. मैत्री, फ्रेंडशिप ज्याला म्हटलं जातं, मात्र एक मैत्रीचे संबंध अजून कसे घट्ट होतील म्हणून मग त्या चषकाचं नाव, या ट्रॉफीचं नाव मात्र दिलं आहे मैत्री चषक. 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी. तब्बल 2 लाख रुपयाचे धनादेश बघितले गेले तर कॅश प्राइज दिलं जाईल. पहिले कॅश प्राइज असेल 1 लाख रुपये, दुसरं कॅश प्राइज असेल 50,000 रुपये, तिसरं आणि चौथं कॅश प्राइज असेल 25,000 रुपये. चांगली स्पर्धा. गेम प्ले, चेंडू ऑन साईडला खेळाचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. कारण इथनं विचार जर केला तर पवनने मैदान सोडलं, पवन बाद झाले आणि त्याच्यानंतर पवन बाद झाल्याच्या नंतर इथनं मात्र जी धावसंख्या खूप वेगाने पुढे गेली होती त्या धावसंख्येला इथनं ब्रेक लागतोय. ते धावसंख्या इथनं मात्र मंदावते कारण का जी सुरुवात केली पवनने मात्र इथनं अंतिम विचार जर केला तर चांगलं खेळ करेल का अंतिम टप्प्यामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी कदाचित मात्र केली जाते का. यस, तिसरा पंच हवाय मैदानाच्या आतमध्ये. काय चला, तिसऱ्या पंचांची मागणी मध्ये केली तर लगेच तिसऱ्या पंचांनी जा मैदानाच्या आतून. जास्त आपण वेग घेऊ नका, आपण लगेचच मैदानाच्या आतून प्रवेश करायचा आहे. जास्त वेळ न घेता जायचं लगेचच मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावा पलक्यावरती इथनं येथील विचार जर केला तर 28 धावा. पवनने मात्र खूप चांगली सुरुवात करून दिली संघाला. पवनने मात्र खूप चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर मध्ये इथनं वापसी करण्याचा प्रयत्न असेल का शिरगाव संघाच्या माध्यमातून. बदलापूर विभागातील शिरगाव संघ, तर दुसऱ्या बाजूने विचार जर केला तर बोनिवली म्हणजे मलंगड विभागातील योगेश पाटील. नक्कीच मलंगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. चांगले व्यक्तिमत्व, चांगले ते आयोजक आहेत.
मात्र यावेळेस संघनायक म्हणून त्यांच्या संघनायकाच्या मात्र नेतृत्वाखाली आजवर मात्र खूप साऱ्या मात्र स्पर्धा खेळलेत हा संघ आणि एक चांगला संघ म्हणून याच्या संघाकडे बघितलं जातोय. तर काही मात्र चर्चा केली जाते, काही मात्र प्रॉब्लेम येत आहेत. ती चर्चा मात्र यावेळेस आमच्या आयोजकांसोबत केली जाते. खेळ थोडा उशिरासाठी मात्र इथनं खेळ थोडा उशिरामध्ये थांबलाय. 28 धावा आतापर्यंत इथनं येतात. 3 गडी बादाचं समीकरण आतापर्यंत विचार जर केला तर प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये या बोनोली संघाच्या माध्यमातून हा समीकरण आतापर्यंत ठीक आहे बघा. खेळाडू कक्षामधून प्लीज कोणी आवाज असा देऊ नका. विचार जर केला तर असे मात्र यावेळेस आयोजक आम्हाला यावेळेस सूचना सूचना केल्या जात आहेत. पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये आम्हाला ज्या सूचना असतील योगेश पाटील त्या आम्ही सूचना फक्त तुमच्यापर्यंत पोहोचू. जे आमचं काम आहे बाकीचे जे डिसिजन काय असतील ते पंच आमच्याकडे पोहोचवतील. तो डिसिजन आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. तो डिसिजन आम्ही जो आम्हाला लाईव्ह ऐकतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही इथनं करण्याचा प्रयत्न करू. पण सामन्याकडे गेम मात्र प्ले करूया. थोड्या उशिरा सामना मात्र यावेळेस थांबला होता. जे आम्हाला लाईव्ह जॉईन झाले, जे आम्हाला लाईव्ह ऐकतायत त्यांचं स्वागत असेल. जे आम्हाला इथनं ऐकतात या मैदानाच्या चौफेर त्यांचंही स्वागत असेल. हा चेंडू ऑन साईडला आता मध्ये खेळलेत. क्षेत्रच्या चेंडूवरती येथील डीप मधून चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. दुसरी धाव कंप्लीट होईल का? डायरेक्टचा प्रयत्न केला. तोपर्यंत या 2 धावा अजून येतील. 2 धावाने संघाची धावसंख्या इथं मात्र 2 ने पुढे जाईल. 3-0. 30 धावा पलकावरती आतापर्यंत इथनं येत आहेत. जर केला तर चांगला आपण सामना बघतोय दुसऱ्या फेरीतील. हा पहिला सामना 1-1 सामना मध्ये दोन्ही संघाने जिंकला होता. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली लढत बघतोय. एक चांगला क्रिकेट, एक चांगला सामना आपण यावेळेस एन्जॉय करतोय या मैदानाच्या आतमध्ये. शेप आउट झाले. फुटवर्कचा वापर मात्र इथं दाखवला गेला. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मात्र प्रयत्न यावेळेस फसतोय कारण का इथनं अजिबात स्वतःवरती या नियंत्रण नाहीये, स्वतःवरती विश्वास नाहीये. कारण का इथनं ऑनसाईडला मी फलंदाजी करू शकेल. कारण का इथनं तुम्ही फलंदाजी करत असताना एखादा मात्र समोरचा गोलंदाज खूप वेगाने चेंडू फेकतो. तुमची चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मात्र तुमच्या उभाऱ्यांचा डान्स कसा आहे, त्याच्यानंतर मात्र तुम्ही कसा शॉट खेळा याच्यामध्ये डिपेंड आहे. तुम्हाला मात्र फ्रंट फुटला तुम्ही येता जरूर, म्हणजे तुम्ही येत असताना मात्र चेंडू कसा पडतोय हे बघणं खूप गरजेचं असेल. शपल झाली आता मात्र चेंडू या वेळेस वन साईडला शॉडाम पुल केलं. चेंडूला चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. तोपर्यंत फेकी खूप चांगली आली. ऑन द स्टंप फेकी तोपर्यंत फक्त सिंगलने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 31 धावा पलकावरती आतापर्यंत इथं येत आहेत. षटक क्रमांक यावेळेस 3रा मार्गाचा असताना आतापर्यंत विचार केलं तर रन रेट्स आपण विचार केलं तर आतापर्यंत धावसंख्येच्या मध्ये बनवल्या गेल्या. प्रति षटकामागे 11.63 म्हणजे 63 धावसंख्या धावगती आतापर्यंत मेंटेन केली आहे मैदानाच्या आतमध्ये. संघ हा चेंडू ऑन साईडला यावेळेस सातत्याने खेळण्याचा प्रयत्न होतो. आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. ज्यावेळेस पवनने जी फलंदाजी केली ना मात्र तशी फलंदाजी अजूनही मात्र इथं आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण का पवनने इम्प्रेस केलं आणि चौफेरी फटकेबाजी केली. लॉंग लेगला मात्र चांगल्या प्रकारचं होक केलं. त्याच्यानंतर शिवाय विकेट खूप चांगले केले. इथनं तशी फलंदाजी होत नाही कारण का एका बाजूने इथनं शिरगाव संघाची गोलंदाजी चांगली होती या मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत. षटक इथनं मार्गाचं असताना 1 to go. 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस मात्र गोलंदाज आहेत. विचार केलं तर कुंदनचा मात्र इथं वापर केला जातोय शिरगाव संघाच्या माध्यमातून. रनिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय. स्ट्रायकरला मात्र यावेळेस खेळण्यासाठी पणाला सज्ज होतील मनोज पाटील आणि दुसऱ्या षटकाला ऑस्ट्रेलिया मात्र यावेळेस विचार केलं तर विलास. हा चेंडू दरम्यान ओव्हर पिच होता ऑन साईडला. आता मात्र व्यवस्थित टायमिंग झाला कारण का चेंडूची मात्र लेंथ खूप लवकर पिकअप केली आणि चेंडूला मात्र यावेळेस लॉंग खेळ घेतात. लॉंग बिग वे. 3ऱ्या चेंडूतील अंतिम चेंडूवरती मात्र यावेळेस हा षटकार येतोय आणि 3 षटकाचा खेळ इथनं मात्र संपलाय आणि 3 षटकाच्या अखेरीस पलकावरती 39 धावा इथं येतील. 38 धावा पलकावरती 3 गडी बाद असं समीकरण डिन्सब्रे
पांडुरंग भाग्यवंत यांच्याकडनं मात्र विलाससाठी कॅश प्राइज आहे, पूर्ण संघासाठी कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे पांडुरंग दादा भाग्यवंत यांच्याकडनं हा कॅश प्राइज असेल. बोंदिवली संघाच्या प्रत्येकी खेळाडूला, प्रत्येकी फलंदाजांना बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या सामन्याकडे डिन्स ब्रेक आता मध्ये संपलाय. चेंडू दरम्यान किपरच्या पाठी जाईल, आउटफील्ड पास आहे, चुका झाल्या. शॉट फाईन लेगच्या खेळाडूकडनं चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. यावेळेस सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती चौकार. यावेळेस गोलंदाज सागर आहेत. सागर एमाळीच्या सागर एमाळीच्या मात्र पहिल्याच चेंडूवरती विचार केला तर हा चौकार येतोय. स्ट्रायकरला मात्र यावेळेस फलंदाज आहेत विलासच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या 51 पलकावरती येतील इथनं 42. 42 धावा पलकावरती इथनं येतात. दुसऱ्या फेरीला पहिला सामना आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चांगले संघ आमने सामने येतात. बदलापूर विभागातील हा शिरगाव संघ, तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती मलंगड विभागातील हा बोनिवली क्रिकेट संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय धावा बनवण्यासाठी. हा चेंडू दरम्यान खूप उंच गेलाय, आकाशाला गवासनी घातली, मात्र इथनं चूक झाली क्षेत्ररक्षकाकडनं. त्याला चेंडू मात्र बीट करून जाईल सीमेरेषे पलीकडे. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार येतो इथनं विलासच्या बॅटमधून. माझे शिर्डीचे साईनाथांची, माझे शिर्डीचे साईनाथांची. चेंडू दरम्यान समोर खेळले, जवळपास खेळाडू कोणच नाही. या चांगल्या प्रकारची फलंदाजी क्रिकेटमध्ये सारा सेफ ज्याला म्हटलं जातं. आणि हा विचार जर केला तर फ्लॅटेट षटकार. तर 50 मात्र इथनं कंप्लीट होते, कारण की या षटकामध्ये जास्तीत जास्त हल्ला बोल केला. या षटकामध्ये विचार जर केला 280च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली जाते. तब्बलला एका बाजूने विलास, ज्या विलासने तब्बल 5 चेंडू खेळत आणि 14 धावा बनत असताना मात्र 1 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने खूप चांगला आणि एक खूप सुरेख खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, चौफेरी फटकेबाजी, चांगलं क्रिकेट. कारण का दोन्ही संघ तो खूप चांगले आहेत. दोघांच्या अगेन्स्ट मात्र खूप वेळा कमी खेळले असतील. एकमेकाचे डावपेस माहिती नसेल इथनं, म्हणजे त्याचा बेनिफिट असेल दोन्ही संघांना. मात्र या खेळाच्या पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त इथं धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न इथनं मात्र केला जातोय बोनिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि खास करून विलासच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी, षटकार आलाय. नक्कीच आम्ही षटकारच इथं मात्र काउंट केलाय. तब्बल 52 धावा 50 कंप्लीट होते इथनं. 52 धावा पलकावरती इथनं येत्या षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना सागर बॅकफुटला असेल. कारण का इथनं धावसंख्या रोखायची कशी, धावा रोखायचा कसा, हा मोठा प्रश्नचिन्ह येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र यावेळेस खूप उंचावरनं गेलाय. अजून एकदा मात्र चूक होईल, चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. यावेळेस क्षेत्ररक्षण कसं करायचं याचा मात्र विचार केला जातोय. चेंडू जातोय सीमेरेषे पलीकडे आणि हा चौकार. धावसंख्या डबल इथं येते 56 धावा. विचार जर केला तर धावसंख्या खूप वेगाने इथनं पुढे जाते. कारण का इथनं धावसंख्या रोखायची कशी, हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण का एका बाजूने विलास मध्ये चौफेरी फटकेबाजी करताना चुकीचं क्षेत्ररक्षण इथं दाखवतोय शिरगाव संघ. हा चेंडू गतीमध्ये मिश्रण मात्र लाईन वेस केली यावेळेस गोलंदाजाने. पंच मात्र यावेळेस लाईनचा विचार करतील. हा चेंडू येईल मात्र इथनं स्वेर आणि अतिरिक्त धाब्याने संघाची धावसंख्या अजून इथनं विचार जर केला तर 1 ने पुढे जाते. 57 धावा पलकावरती इथनं येतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना एन्जॉय करतोय. कारण का 2 चांगले संघ आमने सामने येतात. एक चांगला क्रिकेट त्याला पाहायला भेटेल. हा चेंडू यावेळेस ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच चेंडू होता अनसाईडला, कदाचित नंतर शॉर्ट आर्म बोलण्याचा प्रयत्न होता. आपले बॅट ड्रिल करून दाखवतात मात्र यावेळेस विलास मध्ये चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत खूप वेळाच्या नंतर हा डॉट चेंडू येतोय सागरच्या षटकातील. 56 धावा पलकावरती त्यापर्यंत इथं येतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना सामना बघतो मैदानावरती शिरगाव विपक्ष बोनिवली. 2 संघांमध्ये या दुपारच्या वातावरणामध्ये यावेळेस हा चांगला सामना. हा चेंडू शॉर्ट पिच होता अनसाईडला, मिस टायमिंग आहे. स्वतः सागर आले मात्र झेल कोण घेणार, हा मोठा प्रश्नचिन्ह. तोपर्यंत धावा झाल्या 2. तिसरीचा प्रयत्न
आणि तोपर्यंत मात्र यावेळेस फलंदाज बाद. 2 धावा कंप्लीट असतील. इथनं मात्र यावेळेस षटक क्रमांक संपला गेले विचार जर केला तर 14 आणि 4 षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा इथनं येतील 59 धावा फलकावरती आतापर्यंत तब्बल येत आहेत. अजूनही अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. मनोज मात्र इथनं बाद होतील तर नवीन फलंदाज जाते मैदानाच्या आतमध्ये. मनोज बाद झाले आणि अंकुश यावेळेस जातात मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाचा खेळ इथनं पत्र आतापर्यंत संपलाय आणि 59 धावा आतापर्यंत इथनं येतात मैदानाच्या आतमध्ये. विचार केला प्रथम फलंदाजी करत असताना बोनिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून डीजे चला आपण जरा जास्त वेग घेतात. शिरगाव संघ आपण जास्त वेग घेऊ नका कारण का आतापर्यंत विचार केला सामना सुरू होऊन 30 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झालेत. जास्त आपण वेग घेऊ नका प्लीज. जास्तीत जास्त आपण लवकर सामना मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सिद्धेश अंतिम षटक सिद्धेश असेल यावेळेस. 7 चेंडू विलाससाठी ऑन साईडला मात्र या दरम्यान विलासने चेंडू खेळून काढला. चेंडूमध्ये डीपमध्ये जातोय. कार्पेट लगत जमीन लगत गेला कारण का क्षेत्रक्षणाला इथनं मात्र खूप सारी मेहनत करावी लागली. चेंडूमध्ये येणं वाकणं उचलणं फेकणं या वेळामध्ये 2 धावा इथं मात्र कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या अजून 2 इथं पुढे जाईल. 61 धावा पलकावरती येत आहेत. गोलंदाज अंतिम षटक. हा चेंडू शॉट पिच होता ऑन साईडला फक्त मात्र दिशा दिली. चांगल्या प्रकारची फलंदाजी. शॉट ऑन बॉल सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडू चाल सीमेरेषे पलीकडे. विलासच्या बॅट मधून हा षटकार. नको शिहपाशी काळा नको शिवबा आहे काळदाट क्या बात आहे. चांगलं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं चांगलं संगीत. वादळ सुद्धा येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हा वादळ कोणाला घेऊन जाईल कारण का एका बाजूने वादळी फलंदाजी होती तुफानी फलंदाजी होती कारण का इथनं मात्र या दुपारच्या रगरत्या उन्हामध्ये बल्ला मात्र खूप चांगला मात्र यावेळेस बोलतो मैदानाच्या आतमध्ये विलासचा. या वेळेस तब्बल 280च्या स्ट्राईक रेटने 28 धावा आतापर्यंत बनवला गेला. हा चेंडू यावेळेस विचार जर केला तर लाईन बघावी लागेल पंचांना. पंच मात्र यावेळेस जमिनी लगत दोन्ही हात समान करून आम्हाला मात्र यावेळेस इशारा हा चेंडू खराब आहे. अवंत धावाने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 68 धावा पलकावरती येतात. षटक क्रमांक इथनं मार्गशासन अंतिम. सिद्धेश गोलंदाज लेफ्ट आर्म. हा चेंडू पर्यंत ऑन साईडला खेळ आहे. चेंडू मध्ये जातो डीप लॉंग लेगला. चेंडू मात्र उचलण्यासाठी अजून थोडासा वेळ गेला. तुम्ही जेव्हा चेंडू उचलण्यासाठी वेळ गेला तेव्हा तुम्हाला मात्र असं चित्र पाहायला भेटेल. तोपर्यंत अजून 2 धावा एक वेळेला जातील. 2 धाव्यांनी 70 धावा पलकावरती आतापर्यंत इथनं येतात. आपलातून खेळ कारण का पवनने जशी सुरुवात केली त्याच्यानंतर विचार संघाचा डाव सावरला. संकटमोचक म्हणून उभे राहिले विलास आणि विलासने आतापर्यंत अप्रतिम खेळ खेळला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू या दरम्यान विलासला रोखणं सोपं नसेल कारण का विलासने आता हल्ला बोल केलाय कारण का विलासकडे जास्त चांगलं क्रिकेट इथं पाहायला भेटतोय. अजून एक दर्जेदार षटकार. ते इथनं मात्र आपलातून खेळ कारण का तब्बल 12 चेंडू आतापर्यंत खेळलेत. तिथनं मात्र 36 धावा बनवल्या आणि स्ट्राईक रेट जर आपण विचार केला तर 300च्या स्ट्राईक रेटने इथनं धावसंख्या बनवली जाते. लाजवाब परफॉर्मन्स. आपलातून खेळ. 3 षटकार 3 चौकार चौफेरी फटकेबाजी. संघ बागफुटला असताना आपण कसा खेळावे दाखवून दिला आणि मैदानाच्या चौफेरमध्ये इथं फटकेबाजी होती. आपलातून खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी कारण का इथनं सुरुवात पवनने खूप चांगली केली.
मात्र अंतिम गोड खूप विचार करा, अंतिमचा क्षण गोड मात्र अभ्यास करायचा होता, कारण का अंतिम टप्प्यामध्ये फिनिश खूप चांगला करायचा, म्हणजे इथनं चांगला फिनिश, खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 76 धावा धापालक्यावरती येतात. हा चेंडू ऑन साईडला पुल केला, चेंडूवरती इथना चेंडू उचलणार, फेकणार, दुसरी धाव इथनं कंप्लीट केली. विलासने मात्र खूप वेगाने 2 धावा इथनं कंप्लीट केल्या, कारण का विलास इथनं मात्र विलासला रोखणं सोपं नसेल, कारण का मोठी फटकेही येतात, षटकार चौकारी येतात, सिंगल डबलही येतात, आणि जेव्हा जेव्हा अवांतर धावा मात्र या सगळ्या धावा जर मिळवल्या गेल्या तर धावसंख्या मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आणि एक मोठा लक्ष, एक विशाल लक्ष मात्र इथनं बनवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगलं क्रिकेट. हा चेंडू अजून एक मात्र समोरचे चेंडू खेळलेत, स्क्रीन साईड स्क्रीनवर जाईल, बरोबर विचार केला आमचे आयोजक आहेत सन्माननीय दिलीप शेठ बैकर यांच्या बॅनरला मात्र चेंडू हिट होतोय, आणि अंतिम चेंडूवरती षटकार दाखवून मात्र यावेळेस फर्स्ट इनिंग विचार केला तर खेळाचं पहिलं सत्र बघा कंप्लीट केलंय, कारण का प्रथम फलंदाजी करत असताना मात्र बोनेली संघाने तब्बल 84 धावा बनवल्या. मात्र स्पर्धा सूर्य मलंगडमध्ये आंब्याच्या मैदान तिथे सुद्धा मानेरे संघाने प्रथम खेळत असताना 84 म्हणजे 84 धावा तिथे सुद्धा बनवल्यात. आणि त्याच्यानंतर आमचे विचार पांडुरंग दादा भाग्यवंत यांच्याकडनं विचारलं की ते विलाससाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सामना संपल्याच्या नंतर तुम्ही तुमचा कॅश प्राइज आमच्याकडनं लगेचच घेऊन जायचे. 84 धावा पालखीवरती मात्र इथनं आल्या, जिंकण्यासाठी विचार करा 85 धावाची इथनं गरज असेल. आता इथनं 85 धावा बनवण्यासाठी खूप सारी मेहनत, खूप सारा संघर्ष आणि खूप सारा चांगला क्रिकेट इथनं खेळावा लागेल या शिरगाव क्रिकेट संघाला. यापुढील मॅच थँक्यू डीजे. यापुढे आपण सामना यावेळेस लगेच असेल खिडकाली विपक्ष, आपल्याला मत यावेळेस सामना पुढचा पाहायला भेटेल. खिडकाली विपक्ष सामना असेल या दरम्यान उंबाडे या दोन संघांमध्ये. चला उंबाडे संघाच्या संघाने खिडकाली संघाच्या संघाने का नाही लगेच आपण याच्या नाणेफेकीचा मध्ये इथनं कौल केला जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल खिडकाली विपक्ष उंबाडे या दोन संघांमध्ये. केलं तर सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नोंदवली गेली बोनिवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मलंगड क्रिकेटचा विचार केला तर जेव्हा मलंगड विभागातून खेळाडू खेळण्यासाठी आले, संघ जेव्हा आले मलंगड विभागातून खेळण्यासाठी तेव्हा इम्प्रेस केले, का अध्यक्ष सुद्धा होते. आणि नक्कीच पाटील सरांनी विचार केलं त्यांचं मात्र मनोगत, त्यांचं मात्र कौतुक केलं होतं. एक शिस्त, एक डिसिप्लिन लावण्यासाठी, कारण का बेचारा डोंबुलीचा क्रिकेट केलं तर आपण डोंबुलीमध्ये सुद्धा ही शिस्त विनोदांच्या नक्कीच अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आजवर त्या क्रिकेटला खूप सारा मात्र चांगला आपला तिथे मात्र खेळ सुद्धा मात्र पाहायला भेटतो. प्रत्येक संघाच्या मध्ये डिसिप्लिन शिस्त पाहायला भेटते. म्हणजे तसाच काय खेळ आपल्या विभागामध्ये अशा आता प्रकारे रामदास शेठ असो, आमचे किरण शेठ असो, या सर्वांच्या माध्यमातून आजवर चांगल्या नवीन संकल्पना असतात आणि चांगला खेळ त्या विभागातून आजवर आपल्याला पाहायला भेटलाय. तर सामना सुरू होईल. सामनामध्ये कशा प्रकारचा असेल, कारण का आमच्या टर्नमध्ये इथनं कंप्लीट झालाय. आम्ही इथनं मात्र ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र थांबून, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते, त्याच्यानंतर डेन एबीसीच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण एकदा ऐकूया डोंबोली विभागातील भोपर गावातील आमचे जवळचे मित्र आपण पाटील सरांना ऐकू या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये. धन्यवाद राहुल. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा तुम्ही पाहता श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित स्वर्गीय जगदीश मराडे व स्वर्गीय अजितदादा धुळे यांच्या स्मरणार्थ मैत्री चषक 2018. तर 5 दिवसीय क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये सामील झाले आणि 8 पातावण स्पर्धेचा हा 3रा दिवस. ती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते जीटीसी अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर डेन एबीसीच्या माध्यमातून अनिलदादा गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा शहापूर विभागापर्यंत ही स्पर्धा उल्हासनगर ते शहापूर या ठिकाणी निश्चितच केबलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येईल. चॅनल क्रमांक 189 वर. दरम्यान या ठिकाणी किरणदादा पाटील सोनारपाडाचे यांचं देखील शुभागमन झालेले आहे. तर सोनारपाडा संघ काल या मैदानावरती खेळला, मात्र त्यांना सामना गमावावा लागला. सुरेख सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2018चा तो चॅम्पियन संघ होता. मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमीच पाहत असतो. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते, प्रत्येक संघ समोर वेगळा असतो. तर मैदानावरती आपण पाहताय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत बोहनुली वर्सेस शिरगाव
तर 84 धावांची इमारत उभी केली बोनवली संघाने आणि इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर विलास 37 धावा आणि सह आर्किटेक्ट होते पवन 26 धावा. तर जबरदस्त अशी फलंदाजी श्रीराम क्रिकेट संघ बोनवली योगेश दादा यांचा संघ. आणि बोनवली म्हटलं की योगेश दादा डोळ्यासमोर येतात. योगेश दादा म्हटल्यानंतर सरपंच चषक डोळ्यासमोर येतो. चेंडू येतो यावेळेस डीप कव्हरच्या दिशेने आणि सरपंच चषक म्हटल्यानंतर क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर उभी राहतो. पलंगड पट्ट्यातील अंबरनाथ विभागातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून सरपंच चषककडे पाहिलं जातं. एक देखणं नीटनेटकं आयोजन योगेशदाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत असतो. तर त्या स्पर्धेचे आयोजक श्रीराम क्रिकेट संघ बोनवली या मैदानावरती या स्पर्धेचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या ठिकाणी नोंदवत आहेत 84 धावा. दिनेश दादा भोसले यांच्याकडनं प्रत्येक षटकार आणि चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. तर शिरगाव या मैदानावरती 85 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. धावसंख्या मोठी वाटते मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते. 244 धावा आत्ताच चेस केल्या गेल्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून आणि त्याच ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 2006 मध्ये साऊथ आफ्रिकेने 435 धावा चेस केल्या होत्या. तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल, हिंमत असेल, ताकद असेल, आत्मविश्वास असेल तर कुठलंही ध्येय तुम्ही गाठू शकता. याच खेळाडू संघाने 100 धावांचा पाठलाग केला होता कोणी संघाविरुद्ध. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि इथे मात्र मैदानावरती रुपेश आनंद साजरा करतोय आणि फलंदाज बळीच्या खेळीचा अंत होतोय. यावेळेस कुंदन मैदानावरती हा चेंडू यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. चेंडू जातो लॉंग ऑनला. 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर सागर ज्याने पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती मात्र त्याच सागरवर म्हणजे संघ नायकावर फार मोठी जबाबदारी आहे. फार लांबचा प्रवास करायचा आहे या शिरगाव संघाला. 85 धावा जे गोलंदाजाने मैदानावरती गमावलंय फलंदाजांना इथे मात्र कमावून द्यावं लागेल. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळतायत. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 6. 6 धावा या ठिकाणी येत आहेत. 1 गडी गमावलाय. गोलंदाज रुपेश अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला मिड ऑनच्या दिशेने बीट करून मागे जातोय लॉंग ऑनला. 4 धावांसाठी अतिशय वेगवान अशी आउटफील्ड. तर उंबारडे आणि खिडकाळी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे टॉस साठी लवकरात लवकर. तर चौकार येते धावसंख्या धावफलकावरती 10. प्रति षटकामागे 17 धावांची धावगती राखायची आहे
यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचं अपील केलं जाते. बघा जवळजवळ 8 क्षेत्ररक्षक अपील करतायत. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो पंचांवरती. मात्र डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती 10. तर विजयासाठी आता मात्र गरज असणार 75 धावांची. 75 धावा 24 चेंडूमध्ये करण्यासाठी इथे मात्र आस्किंग रेट राखावं लागेल 18.75. म्हणजे आस्किंग रेट बघा किती वाढलाय. आणि 18.75 म्हणजे 19 आस्किंग रेट जर राखायचा असेल तर इथे मात्र किती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल याचा अंदाज आहे शिरगावच्या फलंदाजांना. टॉस या ठिकाणी चेतन दादा धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करायचे. एक तरुण तडफदार नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे, प्रभावशाली व्यक्तिमत्व, कार्यकुशल, कार्य सम्राट आणि कार्य तत्पर म्हणून ज्यांची ख्याती असे चेतन दादा धुळे. आम्हाला आठवतं 2013 मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा चेतन दादा धुळे हे शाखा प्रमुख या पदावरती होते. फार कमी त्यांचं वय तेव्हा देखील आम्ही पाहिलं. तर आता मात्र आपण पाहताय फार कमी वयामध्ये त्यांनी प्रगती केली. शाखा प्रमुख नंतर डायरेक्ट आपण पाहतोय नगरसेवकाचं पद. ही खूप मोठी भरारी. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. A1 क्वालिटीचा ISI मार्क हॉलमार्क षटकार. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. तेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न मुझसा दलेर यारो. तेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न मुझसा दलेर यारो. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठिकाणी येतोय सागरच्या बॅटमधून. तर नाणेफेक उंबाडे संघाने जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून. त्या ठिकाणी जुवेली गावचे आदरणीय बाळकृष्ण धुळे यांचं देखील शुभागमन होते. किरण पाटील सोनारपडाचे आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि आमचे गोरख दादा यांचे साडू आहेत. आमचे देखील फार जुने मित्र आहेत. मात्र कोणते किरण पाटील हे आम्ही पाहिलं नव्हतं. हा चेंडू जातोय ऑफस्टमच्या बाहेर होता. रक्षकाला मात्र चेंडू गॅदर करता आला नाही. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. तर जय जॉईन झाल्यात. पहिल्या दिवशी जॉईन झाले होते, त्यानंतर कुठे गायब झाले माहिती नाही. मात्र त्यानंतर धीरजने चांगली कामगिरी केली, कुमारने चांगली कामगिरी केली. मात्र एक आमचे असे समालोचक होते काल, विजय नवले हे देखील होते. हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरना चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम क्रिकेट. ठाऊक आहे खूप मोठा प्रवास आणि त्यासाठीच ही पावलं उचलली जात आहेत. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चार चेंडू तब्बल 26 धावा आल्यात. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. चोख प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. यावेळेस मात्र चूक झाली. कमबॅक करतायत योगेश. यावेळेस मात्र फलंदाज बाद. कुंदनच्या खेळीचा अंत आणि दुसरा धक्का मैदानावरती लागतो यावेळेस शिरगाव संघाला.
कुंदन बाद झाला, सुटकेचा श्वास सोडला मैदानावरती बोनुली संघाने. कारण कुंदन या मैदानावरती खूपच घातक ठरत होता. असं वाटलं होतं कुंदन या मैदानावरती निश्चितच या संघाचा कर्दनकाळ बनतोय की काय, आणि या बोनुली संघाचं विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करतोय की काय. आणि इथे मात्र तो बाद झाला. आणि आता मैदानावरती नवीन फलंदाज येत आहे चंद्रकांत. धावसंख्या धावफलकावरती 36, तर गरज असेल अजूनही 49 धावांची. अजूनही 49 धावा हव्यात. मात्र कुंदन आणि सागर ज्या प्रकारे या षटकामध्ये हल्ला चढवत होते असं वाटलं होतं ही धावसंख्या छोटी वाटते की काय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणि शेवटच्या 2 चेंडू 2 गडी बाद करून सुरेख कमबॅक करत असताना योगेश पाटील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36, तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता 49 धावांची गरज. 85 धावा चेस करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली गेली. मात्र कुंदन बाद झाला आणि त्यानंतर त्याच्या मागोमाग आल्या पावलांनी चंद्रकांत देखील तंबूच्या आश्रयाला जात असताना. तर या ऐकूया आपण एक डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. अंधारे पालकी, अंधारे पालकी. 1 2 3 4. तर नवीन फलंदाज उमेश. 18 चेंडू 49 धावा विजयासाठी हव्यात. आस्किंग रेट 16.33 प्रति षटका मागे. मागच्या षटकामध्ये 4 चेंडू 26 धावा आल्या आणि नंतर मात्र योगेश पाटील यांनी लाजवाब कमबॅक केलं. 2 धक्के दिले कारण या धावसंख्येला कुठेतरी लगाम लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी विकेटची नितांत गरज होती बोनुली संघाला. आणि योगेश पाटीलने मात्र नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू व्यवस्थित आला नाही. बॅटवर चेंडू होतोय सिली मिडॉनच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव इथे वेगाने पूर्ण करतायत. त्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37, गरज आहे 48 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 17. तर तिसऱ्या पंचांना या ठिकाणी पाचारण केलं जातंय. तर तिसऱ्या पंचांनी जायचं लवकरात लवकर मैदानात. अजितदादा भाईकर या ठिकाणी जात असताना मैदानावरती तिसऱ्या पंचांच्या. तर गोलंदाजाच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत. ऑब्जेक्शन घेण्यात आले प्रतिस्पर्धी संघाकडनं आणि आता मात्र पंचांचं फार बारीक लक्ष असेल त्याच्या ॲक्शनवरती. आणि जर हा आरोप सिद्ध झाला तर मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. तर गोलंदाज यावेळेस पाहतो आपण रुपेश, ज्याने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. मात्र तोच रुपेश आता मात्र दुसरं षटक हाताळत असताना संघाचं तिसरं. जुवेली गाविनकडनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजूया. माझं गाडीचं लागलंय नाचून गाणं वाजूया. माझं गाडीचं लागलंय नाचून गाणं वाजूया. अप्रतिम संगीत सातत्याने भावेश आमच्या प्रेक्षकांचं एंटरटेन करत असताना एका बाजूला फलंदाज एंटरटेन करतायत आपल्या खेळाने चौका षटका लगावून. दुसऱ्या बाजूला आमचे डीजे ऑपरेटर भावेश त्यांचे सहकारी सातत्याने चांगली संगीत चांगली गाणी सादर करतायत. सागर मात्र मैदानावरती सागर नाव आहे. ज्याप्रमाणे राहुल सागर म्हणजे समुद्र, समुद्रामध्ये ज्याप्रमाणे शंख शिंपले मोती अनेक म्हणजे समुद्री खजाना असतो त्याचप्रमाणे या सागरकडे फटक्यांचा खजाना आहे आणि तो या ठिकाणी बाहेर काढत असताना बॅक टू बॅक 3 षटका त्याच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 43.
हा चेंडू यावेळेस मात्र टिपिकल सागर इरमाई ब्रँडेड षटकार. DJ Mayu. तर 49 धावा झालेल्या 36 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. तर सागर नावाचं हे वादळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला वाऱ्याचा ओघ आणि त्याचप्रमाणे धावांचा ओघ देखील वाऱ्याप्रमाणे या मैदानावरती पाहायला मिळतोय. तर सागर नावाचं हे वादळ असंच सुरू राहिलं तर बोनोली संघाचं विजयाचं स्वप्न तर उद्ध्वस्त करून टाकेल या मैदानावरती. 36 धावा. यावेळेस मात्र चेंडू मिस टायमिंग होतोय. योगेश पाटील चेंडूच्या खाली जात आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू मात्र त्यांना बीट करून मागे येतोय. कव्हर करेपर्यंत 2 धावा येत आहेत आणि इथून समीकरण बदलत असताना 34 धावांची गरज विजयासाठी. जबरदस्त सामना. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना, प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करून टाकणारा सामना. दोन्ही बाजूला दोन्ही संघाचे पाठीराखे करतायत विजयाची मनोकामना. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आणि देव देखील त्याच लोकांच्या मागे असतो जी लोक धाडस करतात, हिम्मत करतायत. कारण देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला. आणि या मैदानावरती या सागरचा कर्म, या सागरची हिम्मत या ठिकाणी पाहायला मिळते. 8 चेंडू 32 धावा. यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला. समोर क्षेत्ररक्षक सागर बाद होतोय. एकच जल्लोष मैदानावरती आनंद साजरा केला जातोय आणि सागरच्या विकेटची किंमत माहिती आहे. सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी सोन्यापेक्षा जास्त महाग होती या सागरची विकेट. आणि ते मात्र या सागरच्या भारत खेळसाठी चेतनदादा धुळे, विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. सागर बाद झाला. पिन ड्रॉप सायलेंट पाहायला मिळाली एकच मैदानावरती आणि सागर बाद झाल्यानंतर आता मात्र इथे विजयाची चाहूल लागली या बोनोली संघाला. तर गरज आहे 34 धावांची गरज आहे. 52 धावा झाल्या. 33 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहतात यावेळेस 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या ठिकाणी आपण पाहतो गरज आहे 33 धावांची. हा सामना अजूनही रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर सागर बाद झाला आणि आता मात्र या संघावर पूर्णपणे दडपण. तर मैदानावरती येतोय राहुल. तर बघूया राहुल सुरेख कमबॅक रुपेश करत असताना. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती झाली. या षटकात आपण खूप काही पाहिलं. या षटकार षटकार पाहिले, दुहेरी धाव पाहिली, सिंगल पाहिली, वाईट पाहिला, डॉट चेंडू पाहिला आणि सर्वात महत्वाचं चांगली गोष्ट झाली बोनोली संघासाठी, सागर बाद झाला. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 33 धावा करायच्या आहेत. सागरचं थांबणं गरजेचं होतं, मात्र सागर थांबणार कसा, संयम बाळगणार किती, कारण आस्किंग रेट वाढला होता आणि आस्किंग रेट कमी करण्यासाठी सागरला इथे मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती. त्यासाठी तो प्रयत्न सुरू होता, त्यासाठी तो खटाटोप सुरू होता. मात्र या प्रयत्नात वायडिश लॉंगॉनला तो झेल देऊन बाद झाला आणि मैदानावरती बोनोली संघाच्या खेळाडूंनी सुटकेचा श्वास सोडला. तर 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. जी मेहनत सागरने केली होती या संघासाठी, जी मेहनत कुंदनने केली होती, त्या मेहनतीला फळ मिळेल का? या 33 धावा हा शिरगाव संघ पूर्ण करेल का आणि या मैदानावरती विजयोत्सव साजरा करेल का? मात्र बोनोली संघ या सामन्यामध्ये शिरकाव करतोय. त्यांनी कुंदनला बाद केलं, त्यानंतर सागरने मात्र मैदानावरती आक्रमक पवित्र दाखवला, अटॅकिंग बॅटिंग दाखवली. त्या सागरला बाद केल्यानंतर आता मात्र बोनोली संघ
ड्रिंक्स ब्रेक नंतर या शिरगाव संघाला पाणी पाहिजेल का की इथे मात्र हा शिरगाव संघ या 33 धावा पूर्ण करून चारी मुंड्या चित्त करेल या बोनविनी संघाला. तर 12 चेंडू 33 धावा आस्किंग रेट 16.50 षटकामागे या मैदानावरती मात्र अस्तित्वाची लढाई लढली जाते, प्रतिष्ठेची लढाई लढली जाते, सन्मानाची लढाई लढली जाते. कारण ग्रामीण क्रिकेट नेहमीच प्रतिष्ठेसाठी राहुल खेळलं जातं. जरी आज ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आला असला तरी मात्र आजही ग्रामीण क्रिकेट आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी नेहमीच खेळताना आपण पाहत असतो. आणि आज आपण पाहतो लाखाची स्पर्धा जरी असली तरी अनेक संख्येने नेहमीच पाठीराखे आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. 12 चेंडू 33 धावा. गोलंदाज येते सुनील, स्ट्राईकला फलंदाज उमेश. हा चेंडू स्क्वेअर कट करतायत. व्हॉट अ लवली टायमिंग. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवान ध्वजा हरी भगवान ध्वजा कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. तर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना मैदानात जावं लागतंय. कारण पुन्हा एकदा गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. काही त्रुटी या ठिकाणी आढळलेल्या आहेत. मात्र बघूया 11 चेंडूत 39 धावांची गरज. जबरदस्त स्क्वेअर कट दाखवलाय उमेशने. उमेश या ठिकाणी सांगतोय की निश्चितच आम्ही प्रयत्न करू आणि चौकार्थाने इथे या पहिल्या चेंडूवरती लगावला गोलंदाज सुनीलच्या. 11 चेंडू 29 धावा विजयासाठी शिरगाव संघाला. हा चेंडू फिरकावून दिलाय हवेच्या विरुद्ध दिशेला सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय षटकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना नुक्सा दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना नुक्सा दलेर यारो. आया है राजा लोगो रे लोगो 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 रे लोगो रे लोगो रे. जो आया है राजा नाही मैदानावरती उमेश आलाय बघा. राजा सारखाच खेळतोय आणि इथे मात्र 23 धावांची गरज. यावेळेस मात्र अष्टचीचा अपील लाऊड अपील केलं जातंय आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतो बऱ्याच वेळानंतर. आणि आता मात्र समीकरण मैदानावरती 9 चेंडू 23 धावा. जबरदस्त सामना मैदानावरती संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने. एका बाजूने धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा चेस करण्यासाठी संघर्ष. मात्र कुणीही हार मानत नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरगाव संघाचे 2 फलंदाज बाद झाले. असं वाटलं होतं बोरिवली संघाला आता कोणता फलंदाज मैदानावरती स्थिरावेल. मात्र उमेश आला म्हणजे सर्दी गेली आणि खोकला सुरू झाला आहे मैदानावरती असं म्हणावं लागेल बोरिवली संघासाठी. तर 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे मैदानावरती. उमेश पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. यावेळेस कट करतायत. गलीमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. आधी फ्रंट फुटवर गेले त्यानंतर गोलंदाजाने अतिशय सुरक्षित चेंडू फेकला, शॉर्ट ऑफ लेंथ फेकला. मात्र त्यानंतर बॅक फुटवर जायला भाग पडलं. फलंदाज उमेशला सिंगल येते. तर 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. तर 8 चेंडू 22 धावा. स्ट्राईकला फलंदाज राहुल ज्याने अजूनही खातं उघडलं नाहीये. यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू. आणि आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 8-21 समीकरण मैदानावरती शिरगाव संघासमोर. हा चेंडू हाऊस मात्र कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी.
जबरदस्त सामना आपण पाहतात. यावेळेस मात्र राहुलच्या बॅट मधून चौकार येतोय आणि 17 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. यावेळेस मात्र चेंडू अपील, पुन्हा एकदा अपील यष्टीचा आणि यावेळेस मात्र डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. तर 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज मैदानावरती राहुल आणि उमेश या दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके त्यांच्या बॅट मधून दाखवले आहेत. आता मात्र 7 चेंडू 17 धावा होणार का? कुणी विचार केला होता शिरगाव संघ अशा प्रकारे झुंज देईल? कारण 85 धावांचा पल्ला गाठायचा होता. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकात 26 धावा आल्या, तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 18 आणि या षटकात धावा येतात आपण पाहतोय 16. म्हणजे अतिशय चांगली धावगती या ठिकाणी पाहायला मिळते. तर 6 चेंडूत अजूनही 17 धावांची गरज आहे. मात्र संघ नायक बोनुलीचे यावेळी ठरवतात शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचंय. तर उमेश सारखा एक ताकदवर फलंदाज मैदानावरती अजून आहे. दुसऱ्या बाजूला राहुल, त्याच्यामध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मात्र या दोन फलंदाजांना आता मात्र आपल्या संघासाठी या 17 धावा पूर्ण करून द्याव्या लागतील. मात्र बोनुली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करायला हवी. तर शेवटचं षटक विलासच्या हातामध्ये संघ नायकाने सोपवलंय. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू 17 धावा, यापेक्षा चांगली वेळ काय असू शकते आपल्या गुणवत्तेला न्याय देण्याची? यापेक्षा चांगली वेळ काय असू शकते आपल्या संघाला अशा परिस्थितीमधून विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची? 6 चेंडू 17 धावा, रोमांचकारी सामना. बोनुली संघाच्या बाजूने हा सामना थोडासा जास्त झुकलेला आहे. मात्र पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये शिरकाव करेल हा शिरगाव संघ. 6 चेंडू 17 धावा, स्ट्राईकला फलंदाज उमेश, त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार पाहिलाय. या उमेशला आता मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. त्याने आजवर अनेक सामने या शिरगाव संघाला जिंकून दिल्यात. मात्र हा सामना त्यांनी जिंकून दिला तो ठरेल या सामन्याचा हिरो. मात्र दुसऱ्या बाजूला विलास, ज्याच्या हातामध्ये संघ नायकाने भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू 17 धावा, हवेचा ओघ मात्र आपण पाहताय पश्चिमेकडनं पूर्वेला. आता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी करावी लागेल. कारण हवेच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी करणं फार मोठं जिकरीचं काम असेल या मैदानावरती. 6 चेंडू 17 धावा, लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस उमेश. हा चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी जबरदस्त फटका, षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय आणि आता मात्र समीकरण 5 चेंडू 11 धावा, रोमांचकारी, रोमहर्षक असा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, काळजाचा ठाव घेणारा सामना. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत चाललेली आहे. धक 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 धक. 5 चेंडू 11 धावा, जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. सामना कुणी जिंकू दे, विजय होणार क्रिकेटचा, विजय होणार मैत्री चषकचा, विजय होणार सूर्यकांत दादा, दिलीप दादा आणि गोरख दादांचा. यावेळेस मात्र चेंडू मागे गेले, वाईटची निश्चित अपेक्षा होती. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. हा सामना बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रहस्य आहे, या सामन्यामध्ये सस्पेन्स आहे, या सामन्यामध्ये थरार आहे. यावेळेस मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू होतोय मागे लेग बायच्या स्वरूपात. इथे मात्र स्ट्राईक हवी आहे फलंदाज उमेशला, त्यासाठी परतावा लागेल राहुलला.
तर राहुल बाद झाला. स्ट्राईक या ठिकाणी पुन्हा एकदा उमेशकडे, मात्र ही स्ट्राईक रोखता आली असती या बोनुली संघाला, मात्र कुठेतरी हलगर्जीपणा झालाय. मात्र ज्या आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतल्या उमेशने, हा सामना तो संपेल का? 3 चेंडूत 10 धावा पूर्ण करेल का? मात्र कौतुक करावं लागेल विलासचं, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील नंतर सुरेख कमबॅक केला. नंतरचे 2 चेंडू अप्रतिम फेकले, मात्र 3 चेंडू मधले हे 3 चेंडू या ठिकाणी मोजून मापून टाकावे लागतील. 3 चेंडू 10 धावा. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस उमेश. या उमेशने विजयाचं स्वप्न दाखवलं शिरगावला, ते स्वप्न तो पूर्ण करेल का? विजयाचा झेंडा फडकवेल का हा शिरगाव संघ? मात्र 2 चेंडू सुरेख फेकून विलासने देखील बोनुली संघाच्या आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. तर 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 धावा केल्या तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. विकेट्सला महत्व नाहीये, नाणेफेकीचा आधार नाहीये, त्यामुळे 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक, डीप कव्हर मधून येईपर्यंत चेंडू सीमा रेषेबाहेर. 4 धावांसाठी. तर चौकार आलाय. तर उर्वरित समीकरण 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय रोमांचकारी सामना. अजूनही या सामन्यामधलं रहस्य उलगडत नाहीये. मात्र इथे स्ट्राईक उमेशला दिली गेली आणि आता मात्र चौकार त्याच्या बॅट मधून. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बघूया बाहेर डायरेक्ट लँड झाला की आत, आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा. आणि हा सामना शिरगाव संघाने जिंकलेला आहे. 85 धावा चेस केल्या आहेत. एक मोठा विक्रम प्रस्थापित केलाय. राहुल स्ट्राईक दिली या ठिकाणी उमेशला बोरुली संघाच्या क्षेत्ररक्षकांनी, ती चूक झाली, तोच टर्निंग पॉइंट.